जामनेर तालुक्यातील सर्व 107 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी कार्यक्रम जाहीर केलेला आहे। या कार्यक्रमानुसार 8 जुलै मंगळवारी सकाळी 11 वाजता जामनेर पंचायत समितीतील सभागृहात सरपंच पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता महिलांसाठी राखीव सरपंच पदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली। सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, सरपंच, सदस्य व नागरिकांनी या बैठकींना उपस्थिती द्यावी असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे। यापूर्वी 5 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध झालेली सरपंच आरक्षण अधिसूचना अधिक्रमित करण्यात आल्याचे तहसील कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे। नजीकच्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सरपंच पदासाठी कोणाचे आरक्षण असेल, कोणत्या प्रवर्गासाठी असेल, महिलांसाठी असेल की पुरुषांसाठी, याची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना व निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे। त्यामुळे उद्याच्या सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। जामनेर तालुक्यातील राजकारण त्या दृष्टीने गतिमान झाल्याचे दिसून येत आहे। यापूर्वी झालेली आरक्षण सोडत अधिक्रमित करण्यात आल्याने नवीन सोडतीत काय होते हे बघणे उत्सुकतेचे ठरेल।